हॅलो फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत क्रिस्पी अशी पनीर चिल्ली. ती अगदी बनवायला साधी सोपी रेसिपी आहे. चला तर स्टार्ट करूया. तर त्यासाठी ना मी इथे 250 ग्रॅम इथनं पनीर घेतलेले आहेत. तर तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकतात. तर इथे पनीर आहेत ना, त्याचे क्यूब साईजमध्ये आहेत ना आपण कट करून घेणार आहेत. तुम्ही बघू शकता मी कसे करणार. हे बघा, ह्या साईजमध्ये करते. सर्व पनीर आहेत ना अशाच प्रकारे कापून घ्यायचे आहेत. ही पनीरची रेसिपी आहे ना, म्हणजे पनीर चिल्ली बनवायला आहेत ना अगदी साधी सोपी आणि घरच्या घरी तुम्ही मुलांना हेल्दी नाश्ता पण देऊ शकतायत. तर इथे आहेत ना मी सर्व पनीर असे कापून घेते आहेत. त्यानंतर आहेत ना हे मी एका बाउलमध्ये ट्रान्सफर करते आणि त्याच्यामध्ये आता आपण ती पनीर चिल्ली बनवण्यासाठी आहेत ना काही ते कोटिंग करणार आहेत लाल तिखटचे. तर इथे मी 1 चमचा लाल तिखट घेतलं आणि थोडंसं आहे ना पाणी टाकून घेतलं. तर त्याची छान अशी पेस्ट बनवून घ्यायची आणि ती पनीरला आहेत ना वरून टाकून द्यायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सर्व. लाल तिखटच्या पेस्टने आहेत ना सर्व व्यवस्थित आहेत ना कोटिंग करून घेतली. त्यानंतर आहेत ना मी 2 चमचे आहेत ना इथे कॉर्नफ्लावर घेते. जसे म्हणजे ज्याची कोटिंग व्यवस्थित बसेल तुम्ही तुमच्या अंदाजानुसार पण घेऊ शकता. इथे 2 चमचे मला लागले. तर चमच्याच्या साहाय्याने आहेत ना मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर आहेत ना थोडं पाव चमचा आहेत ना मीठ टाकलं आहे चवीनुसार आणि ते देखील आहेत ना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. म्हणजे सर्व व्यवस्थित मिक्स झालं ना मग टेस्ट पण छान लागते. तर इथे आहेत ना मी कढईत तेल तापायला ठेवलं होतं आणि जे पनीर आहेत ना ते आहेत ना कधी पण आहेत ना मीडियम फ्लेमवर तळून घ्यायचे आहेत. कारण हाय फ्लेम केली ना तर ते आहेत ना जास्त आहेत ना करपण्याची शक्यता असते आणि पनीर कसं आहेत ना कढईला जास्त चिकटतं. तर आहेत ना आपण गॅसची फ्लेम आहेत ना मीडियमच राहून द्यायचे आणि व्यवस्थित छान क्रिस्पी होईपर्यंत आहेत ना तळून घ्यायचे. जेवढं त्याच्यामध्ये क्रिस्पीनेस जास्त राहील ना तर तेवढी आहेत ना पनीर चिल्लीची आहेत ना टेस्ट खूप छान लागते. तर तुम्ही बघू शकता इथे आहेत ना त्याला गोल्डन कलर आलेला आहे. मी छान आता आहे ना परतून घेते. मस्त व्यवस्थित आहेत ना तळून घ्यायचे त्याचे. ते आहेत ना एकमेकांना चिटकतात. तर कधी पण आहे ना पनीर तळताना आहेत ना एक तर लोखंडी कढईचा वापर केला ना तर ते खाली म्हणजे चिकटण्याची शक्यता कमी असते. तसेच स्टीलच्या याच्यामध्ये आहेत ना लवकर चिकटले जातात. तर इथे आहेत ना माझे पनीर तळून झालेले तुम्ही बघू शकता किती क्रिस्पी झाले आहेत. तर मी आहेत ना हे एका डिशमध्ये आहेत ना सर्व पनीर तळलेलं काढून घेते. तर आपले इथे बघू शकता पनीर किती छान गोल्डन रंगापर्यंत तळून झालेत. तर आता त्याच्यासाठी जे व्हेजिटेबल्स लागतात ना तर मी इथे कट करून घेणार आहे. तर इथे आहेत ना मी फ्रेश शिमला मिरची घेतली. ती छान आहेत ना मस्त क्यूब साईजमध्येच आहेत ना मी कट करते असे. जेवढे व्हेजिटेबल जास्त राहतात ना तेवढी त्याची ना टेस्ट पण छान लागते. तर मला आवडते शिमला मिरची. तर मी इथे शिमला मिरची टाकून घेते. त्याच्या ज्या बिया आहेत ना त्या घ्यायच्या नाही आहेत. फक्त आहेत ना जे शिमला मिरचीचं जे वरचं हे आहेत ना तेच घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित आहेत ना कट करून घेतले मी. त्यानंतर एक कांदा घेतला. तो देखील आहेत ना शिमला मिरची आपण जशी कापली ना त्या साईजमध्येच कापायची आहे. तो व्यवस्थित कट करून घेतला आणि आता तुम्ही बघू शकता मी आहेत ना जशी शिमला मिरची कट केली आहेत ना तशीच आहेत ना हे केले आहेत. तर तुम्ही बघू शकता इथे आहेत ना मी कांदा तर असंच आहेत ना कट करून मोठे मोठेच करायचे. म्हणजे आहेत ना ते दिसायला पण छान लागतं आणि त्याच्यामध्ये आहेत ना आपण जास्त ओव्हर फ्राय करायचे नाही आहेत. म्हणजे ते फक्त क्रंचनेससाठी आपण तर व्हेजिटेबल टाकणार आहेत. तर इथे मी कांदा देखील आहेत ना कट करून घेतला. त्यानंतर एक हिरवी मिरची घेतली. ती देखील आहेत ना बारीक बारीक साईजमध्ये कटून घेतली आणि 8-10 लसणाच्या पाकळ्या घेतल्या. त्या पण छान अशा चॉप करून घेतलेल्या आहेत इथे मी. आणि त्यानंतर आहेत ना थोडं अद्रक आहेत ना अद्रक घ्यायचं आहे. त्याने पण टेस्ट छान लागते. अद्रक लसूण आहेत ना ते मेन आहेत का त्याची टेस्ट खूप छान लागते. इथे मी तेल टाकले कढईमध्ये आणि अद्रक लसूण आणि हिरव्या मिरची आहेत ना छान अशी फ्राय करून घेतली. त्यानंतर कांदा टाकला. आता इथे आहेत ना गॅसची फ्लेम आहेत ना फुल राहून द्यायची. कारण आहेत ना जर आपण गॅसची फ्लेम कमी केली तर त्यातलं आहेत ना भाज्यांमधला क्रंचनेस निघून जातो आणि ते मऊ पडतात. तर त्यासाठी गॅसची फ्लेम आहेत ना फुल राहून द्यायची आणि व्यवस्थित हाय फ्लेमवर 2-3 मिनिट आहेत ना मस्त व्यवस्थित परतवून घ्यायचे. आता आहे ना मी 1 चमचा आहेत ना इथे टॅमॅटो केचप टाकलेला आहे. त्यानंतर ब्लॅक सोया सॉस आणि रेड चिली सॉस टाकलेला होता आणि जे कॉर्नफ्लॉवर आहेत ना ते 1 चमचा घेतला आणि त्याच्यामध्ये आहेत ना थोडंसं आहे ना अर्धा कप पाणी टाकलं आणि त्याची स्लरी बनवली ती टाकली मी.
नंतर आहेत ना मी जे सॉस आहेत ना ते जास्त टाकले होते, कारण तुम्हाला जसं आवडेल ना तसं टाकायचे. तर आता इथे पनीर आपण जेव्हा टाकतो ना तर गॅसची फ्लेम आहेत ना डायरेक्ट बंद करून टाकायची. त्यानंतर पनीर आपण इथे ॲड करणार आहे आणि व्यवस्थित आहेत ना सर्व ॲड केलं आणि तुम्ही बघू शकता त्याचा किती छान लुक दिसतोय. तुम्हाला जे केचप आहेत ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकतात. तर इथे ना मी थोडं टेस्टसाठी आहेत ना मीठ ॲड केलेलं आहे, कारण आहेत ना आपलं जे सॉस वगैरे ॲड करतो ना त्याच्यामध्ये मीठ असतंच, पण आहेत ना थोडंसं मी चवीनुसार आहेत ना टाकलेले आहेत. तर इथे छान अशी आपली पनीर चिल्ली तयार झालेली आहेत. तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.